घालीन लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य श्रोते हो तुम्हाला माहीत आहे का? नसल माहीत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मनातील शंका काढून घ्या. कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने ही जी प्रार्थना आहे ही खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. आज श्रोतेहो, या व्हिडिओमध्ये आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहणार आहोत व त्याचा अर्थ देखील समजावून घेणार आहोत. ही प्रार्थना 4 कडव्याची आहे व 5वे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्य: प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत. ही 4ही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. तिसरे म्हणजे पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे, पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. लक्षात घ्या श्रोते हो, वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूयात, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. वरील कडवे हे संत नामदेवांनी 13व्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे. याचा अर्थ आहे की विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात की तुला मी लोटांगण घालील व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिल. एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळील. दुसरं आता कडवं पाहूयात. तोमेव माताच पिता तोमेव, तोमेव बंधुष्य सखा तोमेव, तोमेव विद्या द्रविणम तोमेव, तोमेव सर्व मम देव देव. हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृतमध्ये आहे. ते 8व्या शतकात लिहिले गेले आहे. याचा अर्थ असा आहे की तूच माझी माता व पिता आहेस, तूच माझा बंधू आणि मित्र आहेस, तूच माझे ज्ञान आणि धन आहेस, तूच माझे सर्वस्व आहेस. तिसरं कडवं पाहूया. कायन वाचा मनसेंद्रियेर्वा, बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावात, करोमि यज्ञेत सकलम परस्मे नारायणापी समर्पयामी. हे कडवं श्रीमद भागवत पुराणमधील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे. याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी, माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करत आहे. आणि चौथे कडवे असे आहे की अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी, श्रीधरम वाधवम गोपिकावल्लभम जानकी नायक रामचंद्र भजे. वरील कडवे आदी शंकराचार्यांच्या अच्युताकष्टम मधील आहे, म्हणजे 8व्या शतकातील आहे. मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला, आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्रीरामकृष्णांना समर्पित आहे. अशी श्रुते हो, ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो. यामध्ये काहीच शंका नाही. अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव देखील येतात. हो श्रोते हो, ही जी मी तुम्हाला माहिती सांगितली आहे या प्रार्थनेविषयीची, ही जर आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.